देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रासह वर्धा जिल्ह्यात वाढत चाललेल्या वन्यप्राणी मानव संघर्षाच्या गंभीर प्रश्नावर आमदार राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतली। नीलगाय, रोही, हरिण आणि रानडुक्कर यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी आणि शास्त्रीय तोडगा काढण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली। यावेळी आमदार बकाणे यांनी मध्य प्रदेश शासनाने यशस्वीपणे राबविलेल्या बोमा तंत्राच्या संदर्भात देत ही आधुनिक व सुरक्षित पद्धत महाराष्ट्रातही तातडीने राबवावी अशी मागणी मांडली। दक्षिण आफ्रिकेतील तज्ञ संस्थेच्या सहकार्याने हेलिकॉप्टर आणि फायबर नेटच्या मदतीने कोणतीही इजा न करता वन्य प्राण्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली। मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात अवघ्या 11 दिवसात 913 नीलगाय आणि हरणाचे स्थलांतर झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात थांबले असून मानव वन्यजीव संघर्षात लक्षणीय घट झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। शेतकऱ्यांनी जीव धोक्यात घालून रात्रदिवस पहारा देऊ नये, शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या प्रश्नावर तोडगा काढावा असे मत आमदार बकाने यांनी व्यक्त केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाकडून प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे। या भेटीमुळे देवळी पुलगावसह वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये दिलासाची अपेक्षा निर्माण झालेली आहे। न्यूज एक्सप्रेस करता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी।